नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमा या कादंबरीच्या सफरीवर. मागील भागात आपण पाहिलं, लेखक त्यांच्याबरोबर असलेल्या 4 परिक्रमावासियांना गुपचूप सोडून निघाले. ते गाडासराईला पोहोचले. 11 वाजून गेले होते. उन्हाने धूळ अंगाला चिकटत होती. घाम पाझरत होता. शांतपणे स्नान सध्या आटोपली. एकाने महाराज भोजन करणार ना असे विचारले. हो म्हणालो. भाकरी आणि मिरची खाल्ली. हात धुतले. काठी उचलली. नर्मदे हर म्हणालो. कुठे उन्हाचं निघता, जरा विश्रांती घ्या असं म्हणाला, पण थांबलो नाही. उन्हाचा अहंकार वाढला होता. तो भाजत होता. कुत्रीसुद्धा मुक्काटपणे सावलीच्या आसराला पडली होती. माणसे कुठे कुठे एखाद्या झाडाखाली आळसावून आडवी झाली होती. अधूनमधून एखाद्या निंबाच्या झाडाखाली पाण्याचा माठ आणि गावची 2-4 डोकी दिसायची. नर्मदे हर पुकारा व्हायचा. कोणी या महाराज म्हटलं की जायचो. पाणी प्यायचो. सिगारेटचा धूर काढीत चालू पडायचो. आता मात्र खूपदा रस्त्यावर एखादा परिक्रमावाला किंवा आखाडा संप्रदायातला साधू दिसायचा. कुठे मंदिराच्या कट्ट्यावर मस्त गांजाची धून लागलेली असायची. ज्याचे त्याचे मार्ग आहेत. चांगले वाईट कोण ठरवणार? श्री वासुदेवानंद सरस्वतींच्या शिष्य परंपरेत अपशब्द व्यसन याला मान्यता नाही. वाचाशुद्धी महत्त्वाची. आचारशुद्धतेला महत्त्व. समजत नाही तोपर्यंत कोणाची निंदा करू नये आणि समजल्यावर तर बिलकुल करू नये. निंदा करण्याने फक्त पापाचे धनी होता येते. म्हणून कोणी निंदा केली की साधकाने आनंदी व्हावे. निंदा करणाऱ्याचे तेवढे पुण्य दुसऱ्याला मिळते आणि निंदा करणाऱ्याच्या पापात तेवढी वाढ होते. स्वस्थ राहावे, जग पाहावे हेच खरे. दिंडोरीला उद्या सकाळी पोहोचायचेच या उद्देशाने चालू ठेवली. दिंडोरला पोहोचलो. तो पराक्रमावासियांची ही गर्दी. झांज, डफ, ढोलकी, टाळ्यांच्या कडकडाट आरती चालू होती. नर्मदाबाईची आरती फार श्रद्धेने, मनापासून, आनंदाने चालली होती. नकळत माझीही टाळी चालू झाली. ओम जय जगतानंदी, हो मैया जय जगतानंदी, हो रेवा जय जगतानंदी, ब्रह्मा हरिहर शंकर रेवा, शिवहर शंकर रुद्रपालंती, हरि ओम जय जगतानंदी, हरि ओम जय रेवा जय जगतानंदी. नर्मदे हर शंभो हर रेवा मैया की जय हो, जय हो. आवाज गगनाला भिडावा. मंत्रपुष्पांजली चालू झाली. बहुधा सर्व अशिक्षित परिक्रमावासी, त्यामुळे उच्चारांची शुद्धता बघायची नाही. पण इकडे सर्व आरत्या एकाच चालीच्या आणि स्वामी शिवानंदांनी रचलेल्या आरत्या सर्व ठिकाणी. नर्मदेची, शंकराची आरती तर आपल्याकडेही प्रसिद्ध आहे. श्री विष्णुबुवा पलुसकरांनी गायलेली जय जगदीश हरे. राष्ट्रीय कीर्तनकार पटवर्धन बुवा वेगळ्या चालीत म्हणायचे. लता मंगेशकरांनी अब्दुल्ला चित्रपटात हीच आरती विनामूल्य म्हटली आहे. जय जगदीश हरे, भक्तजनों का संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे. दिंडोरी हे स्थान नर्मदा किनाऱ्यावर आहे. दिंडोरीला जाण्याची लोकांना घाई. म्हणजे मध्य प्रदेशातील जे परिक्रमा करणारे त्यांना असते. कारण इथल्या बाजूच्या लोकांची बहुधा अशी पद्धत असते की दिंडोरीहून गाड्या पकडून पुढे महाराजपूरला जायचे. तेथून रेल्वेगाडीत विना तिकीट बसून आपल्या घरी जायचे. होशंगाबाद, दिंडोरी किंवा त्या भागातले लोक बहुत करून पावसाळ्याचे दिवस सोडून घरातल्या बायाबापड्यांना घेऊन परिक्रमेत येतात. भांडीकुंडी, ब्लँकेट गोळा करतात. ते विकून पैसा करतात. भिक्षा गावभर मागून आणायची, तीही विकून पैसा करायचा. कठीण भाग आला की सरळ गाडीत बसून प्रवास करायचा आणि गावी जाऊन दिवस काढायचे. पुन्हा पावसाळा संपला की हीच दिनचर्या. असे अनेक गावातील अनेक लोक पैसा जमा करीत हिंडत असतात. त्याचे कारण दारिद्र्य. त्यामुळे परिक्रमा मात्र बदनाम होते, पण त्याला इलाज नाही. बिचारे पोटाच्या खळगीसाठी करतात. धर्मक्षेत्रातील महंत, बडवे यांच्यापेक्षा तर हे बरे म्हणायचे. पोटासाठी त्यांना एवढे करावे लागते.
मात्र परिक्रमेत सहसा चोऱ्या होत नाहीत. झाल्या तर करणारा परिक्रमेतील नसतो आणि गरीब आदिवासी तर कधीही त्यात नसतो. नर्मदा काठची जी शहरे आहेत, विशेषतः गुजरात वगैरे संपन्न भागातील, तिथे मात्र चोऱ्यांचे अनुभव आहेत. तर घरी जाणाऱ्यांची घाई सोडल्यास दिंडोरीचे काही महत्त्व नाही. दिंडोरीला 7-8च्या सुमारास पोहोचलो. मंदिराच्या अलीकडेच डाव्या बाजूला फारशी श्रीमंती थाट नसलेली एक धर्मशाळा आहे. आत 2-3 खोल्या आहेत. पूर्वी त्याही नव्हत्या. एकूण अगदीच गरिबी वाटावी अशी धर्मशाळा. इथे एक एकाक्ष महंत आहेत. बोलण्याचा ढंग उघडेलपणाचा, पण फार प्रेमळ. सगळ्यांच्या सोयी पाहतील. दुपारी किंवा रात्री कोणीही कितीही उशिरा येवो, त्याची जेवणाची सोय करतीलच. इथेही रात्रंदिवस 24 तास रामधून चालते. आपल्याला स्वतःला शरमच वाटली पाहिजे आणि वाटते अशी इथे माताजी आहे. वय तरुणच म्हणावे. 2री-तिसरीतील एक मुलगी तिला आहे. या धर्मशाळेच्या आश्रयाने राहते. महंत तिची काळजी घेतात. तिच्या मुलीला शाळेत घातले. पण माताजींचे वैशिष्ट्य म्हणजे दिवसरात्र अक्षरशः त्या भजनात तल्लीन असतात. डफ वाजवतील, झांज वाजवतील, ढोलक वाजवतील, नाहीतर एकतारी हाती घेतील. 2 जेवणाच्या वेळा सोडल्या आणि अपरात्री फक्त तासभर झोप सोडली तर सतत भजनात मग्न. त्या तुम्हाला काही सांगणार नाहीत, कोणाशी काही बोलणार नाहीत, केवळ रामरसाच्या सेवनात रमणार. तिन्ही परिक्रमा करतेवेळी त्या याच तल्लीन अवस्थेत दिसल्या. खरेच शरम वाटली. देहभावातून अलिप्त अशी ही भजनात रंगलेली मीराच जणू. मी तिला नमस्कार करून भजनाला बसायचो. तिचे केव्हा तरी प्रसन्न हसू वाट्याला यायचे. प्रसन्न हसणेसुद्धा अगदी स्मित, तेही स्वतःतच मग्न. तुमच्यासाठी नाही, स्वतःसाठीच. इतका वेळ दिवसरात्र ही बसू कशी शकते? तोंडातून खणखणीत आवाजात, तालाठोक्यात भान हरपून कशी गाऊ शकते, याचे आश्चर्य वाटू लागते. श्रद्धा किती शक्ती देते याचा अशावेळी अनुभव येतो. अशा माताजींपुढे मान भक्तीने, प्रेमाने खाली वागतेच आणि आपल्याला आनंदाने रामरसाचा अनुभव देते. नर्मदा माईच्या किनारी अशा कित्येक विभूती आहेत. त्यांच्या सहज दर्शनाचे पुण्य पुढच्या वाटचालीत उपयोगी पडते. या दिंडोरीच्या समोरच्या किनाऱ्यावरून दूरवर रामघाट दिसतो आणि डाव्या बाजूला जोगी टिकरियाच्या शिवमंदिराचे कळस लक्ष वेधून घेतात. 2 दिवस इथे राहून पुढे चालू लागलो. 2ऱ्या आणि 3ऱ्या परिक्रमेच्या वेळी महंतांनी ओळख दाखवली, विचारपूस केली, आनंद झाला. दिंडोरीहून सक्का येथे पोहोचलो. सक्काहून हर्राटोला, मोहगाव आणि देवगाव. देवगावला बुढीगंगा नर्मदा संगम आहे. काही लोक बुढीला बुढी नर्मदा म्हणतात. डाव्या बाजूने बुढी येते, उजव्या बाजूने नर्मदा. इथे पाणी मात्र खूप उथळ पण स्वच्छ. पाण्याखालचे खडक आणि दगडगोटे स्वच्छ दिसतात. पाण्याला ओढही आहे. इथे पहिल्या वेळी आलो तेव्हा खूप उशीर झाला होता. घाईघाईत जगदेश्वराच्या धर्मशाळेत जाऊन पोहोचलो. सामान ठेवले. लोटा घेऊन स्नानाला गेलो. पायऱ्या चढून वर आलो तो बाजूला 2-3 खोल्यातून म्हातारे साधूजण बसलेले. एक जण छान गांजाची चिली मोडत, धूर नाकातोंडातून काढत बसलेला. त्याने क्षीण आवाजात हाक मारली. नर्मदे हर केले. म्हणाला, आप पंडितजी हो, कर्मकांड करून भोजनाला या. आपल्यासाठी खिचडी पकवतो, नक्की या. आयते प्रेमाचे आमंत्रण कोण नाकारील? येतो म्हणालो. धर्मशाळेत जाऊन कपडे वाळत घातले आणि नित्यपाठाला बसलो. तिथे एक जण जवळ येऊन डोकावून गेला. जरा वेळाने पुन्हा आला. म्हणाला, तुमच्या सद्गुरूंचा फोटो पूजेत पाहिला. माझ्या गुरूंचेही हेच सद्गुरू आहेत. आपल्या दर्शनाने खूप आनंद झाला. माझे गुरु सध्या हिमालयात तपाला गेले आहेत. माझीही भ्रमंती चालू आहे. आपणही लगेच निघणार का? मी सांगितले, जेवण झाल्यावर रामनगरला जायला निघणार. मी पण येतो म्हणाला. या म्हणालो. समोरच्या साधूबाबांकडे गेलो.
त्यांनी खिचडीवर भरपूर साजूक तूप वाढले. म्हणाले, नर्मदाबाई सेवा करून घेते. आपण जेवायला येऊन तृप्त झालात की आनंद मिळतो. माझ्याबरोबर जो येणार होता तो तरुण साधूही जवळ बसला. त्याला म्हणाले, पंडितजी फार पुण्यवान आहेत. तर हा म्हणाला, आहेतच. माझ्या गुरूंचे गुरुबंधू आहेत. मला हसायला येऊ लागले. म्हणाले, पंडितजी काय हसता? म्हणालो, साधूजन हो, माझी तेवढी योग्यता नाही. योग्यतेपेक्षा स्तुती जास्त झाली की वाईट वाटते आणि त्यामुळे खोट्या स्तुतीने हसूही येते. तर यावर त्यांनी कडीच केली. म्हणाले, नहीं नहीं महाराज, ये आपका विनय है. धन्य आहात आपण. आता मात्र हसत मी दोघांनाही नमस्कार केला. वृद्ध साधूंनी सिगारेट ओढणार का विचारले. होकार दिला. वृद्ध साधू आणि मी धूर काढत बसलो. तरुण साधूला काही व्यसन नव्हते. त्याचा मी आदर केला. वाळलेले कपडे गोळा केले. वळकटी उचलून चालू लागलो. बरोबर तरुण साधू होताच. तिसऱ्या परिक्रमेत गंमत झाली. एका छोट्या गावातून 20-25 लोक आले होते. त्यांनी भंडारा केला. जेवायला निमंत्रण दिले. नेमकी त्या दिवशी फक्त लंगोटीच होती. त्यांना उगीचच आदर वाटला. म्हणाले, महाराज गावी शंकराचं देऊळ बांधलं आहे. छान बाग केली आहे. मोठं उत्पन्न आहे. आपण कृपा करून तिथे या. म्हणाल ती सोय करू. नाही म्हणू नका. धर्मशाळेचे संन्यासी पण म्हणाले, महाराज लोकांचं मन मोडू नका. कोणी ऐरागैरा तिथे महंत म्हणून जाण्यापेक्षा आपण त्या गाडीचा स्वीकार करा. पंडितजी आहात, तपस्वी आहात. लोकही सोडेनात. म्हटले, उद्या बघू. रात्री झोपलो. बाजूने ते सर्व गावकरी झोपलेले. 2:30च्या सुमारात उठलो. अंदाज घेतला. सर्व निद्राधीन. हळूच वळकटी उचलली आणि सुंबाला केला. मनात हसू येत होते. मी आणि तपस्वी? अहो, मी ऐरागैराच आहे. लोक झाडावर चढवतात, आपण चढू नये. पडलो तर फजिती आपलीच होणार. वेळेवर शहाणपण महत्त्वाचे. गाडी नको न महाराजगिरी नको. बेटा भागो. पहिली प्रदक्षिणा. सोबतच्या तरुण साधूला इकडची थोडी माहिती होती. बुढी नदी ओलांडून पलीकडे गेलो. समोरच्या डोंगरावरून पायवाट चालू झाली. त्याने बोलणे चालू केले. मी हूं सुद्धा करीत नव्हतो. म्हणाला, महाराज गप्प का? म्हटले, नामस्मरण चालू असतं. तूही बोलू नको. रात्री जेवण झाल्यावर बोलू. हसला. म्हणाला, आपल्या संगीताचा असा फायदा झाला. तोही गप्प झाला. डोंगराचा चढउतार करत करत चाललो होतो. पुढे तरी चांगलाच चढ लागला. वरून सूर्याचा तप्त तडाखा. खाली दगडगोटे पायाला हाणत होते. रस्ता चढीचा. तो तरुण असून दमला. मी थांबलो नाही. चालत राहिलो. शेवटचा डोंगर संपला आणि एकदम दृश्य पालटले. चारी बाजूंनी विस्तीर्ण शेतीचा हिरवागार नेत्रसुखद विस्तार. शेतकरी कामे करीत होते. त्यांनी बांधावरून कसे कसे जायचे ते सांगितले. त्या कांदाकोबीच्या हिरव्या जमिनीतून मस्तीत चालू लागलो. आता चालायला सोपे होते. तरुण साधूने पाय उचलून वेग घेतला. मला गाठले. म्हणाला, आपली चाल विलक्षण तेज आहे. माझी दमछाक केलीत. मध्ये एक भली मोठी विहीर लागली. स्वच्छ गारगार पाणी भरपेट पिऊन घेतले. बाजूच्या हिरव्या रंगामुळे आता ऊन जाणवत नव्हते. नाकालाही हिरवावारा जाणवत होता. पायाला काळीभोर माती माया देत होती. पायाचा मनाचा आनंदोत्सव चालू होता. फक्त लंगोटीमुळे मांड्या उघड्या होत्या. त्यावर पानांचे फराटे खरचटीच्या रेषा उठवत होते. एखादी जखम झोंबत होती. कधीकधी बांधावर ठेवलेल्या पेंढ्या मांडीला अंगाला बोचत होत्या. तरुण साधू म्हणाला, महाराज एखादं वस्त्र देऊ का? म्हणालो, नको. असल्या गोष्टींची सवय आहे. नित्य जखमा होत असतात. दुर्लक्ष करणं हे चांगलं. पुढे थोडे भुईमुगाचे शिवार लागले. तरुण साधूने 4 रोपटी खेचली. माती काढली. माझ्यापुढे शेंगा केल्या. घ्या म्हणाला. मी दुर्लक्ष केले. परत म्हणाला, महाराज शेंगा घ्या.
म्हटले, या चोरीच्या शेंगा नकोत. ज्या शेतकऱ्यानं कष्टानं पीक उभं केलं त्याला न विचारता शेंगा खाणं पाप आहे. ही चोरी आहे. त्यानंही मुकाट्यानं शेंगा शेतात टाकून दिल्या. म्हणाला, आजपर्यंत हे डोक्यातच आलं नाही. आजपर्यंत खूपदा बोरं, पेरू, कैऱ्या खाल्ल्या. आता अपराधी वाटतं. म्हटले, आता पुन्हा करू नकोस. पण अपराधाच्या जाणीवेखाली राहू नकोस. घेतलेला आनंद कशाला वाया घालवायचा. शेती संपली. या वाटेच्या गावाला खरेदीसाठी एकच मोठं दुकान आहे. अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मूग, कसल्या कसल्या डाळीची पोती गाड्या भरून विकायला आणली होती. तोलणारे तोलत होते. हिशेब चालू होते. हमाल मंडळी लगबगीने भरलेली धान्याची पोती पाठीवरून भल्या मोठ्या तराजूत आणि तिथून गाड्यातून भरत होती. धान्याच्या धुळीचा खकाणा उडाला होता. नुसती घाई आणि गर्दी. अडाणी आदिवासींची फुटलेल्या गोणीतील धान्य वेचायची झुंबड. बाजूलाच एका शेतकऱ्याने घरात घेतले. कोण, कुठचे चौकशी केली. दूध दिले. थांबा म्हणाला. शिवमंदिर आहे, उद्या जा. म्हणालो, नाही बाबा, आज रामनगर गाठणार, तिथे मुक्काम करणार. नर्मदे हर केलं आणि सामान काठी घेऊन चालू लागलो. बरोबरचा तरुण साधू चालण्याची गती वाढवत माझ्याशी समांतर येऊ लागला. आता रस्ता खडीचा, त्रासाचा होता. अधूनमधून एखादी छोटी वस्ती लागायची. एखाद्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा ओळखता न येणारा पुतळा दिसायचा. निळा झेंडा, भोवती दलित शक्तीचा विजय असो च्या पाट्या. अधूनमधून जवळचा रस्ता म्हणून शेताच्या कडेकडेने जायचे अशी चाल चालू होती. रामनगर किती लांब आहे म्हणून विचारले की उत्तर ठरलेले, खूप लांब आहे. बरं म्हणून मान हलवायची आणि पुढे व्हायचे. 6:30-7च्या सुमारास गाव आले. रस्त्यावरच्या दुकानातून भल्या मोठ्या आवाजात हिंदी सिनेमाची गाणी, भजी वडे तळण्याचे खमंग वास. उघडी नागडे पोरे इतस्ततः फिरतायत. तरुण साधूला कोणतरी हटकले आणि म्हणाले, तुमच्या गुरूंना घेऊन या, बसा, चहा पिऊन जा. हसू आले. मी म्हातारा दिसणार, हा तरुण. लोकांनी गुरु शिष्याची जोडी करून टाकली. मागच्या वाटेवरही असा उल्लेख दोघा तिघांनी केलाच होता. चहा घेतला. गावात शिवमंदिर आहे, तिकडे जाऊ लागलो. रस्त्यावर उजव्या हाताला बँक ऑफ महाराष्ट्राची पाटी बघितली. सहज आत डोकावले. कोणीच मराठी नव्हते. तसा एक होता, पण त्याला मराठी समजत नव्हते. अनेक पिढ्यांमागे इकडे कुटुंब आलेले. आडनावाशिवाय मराठी काही नाही. बाहेर आलो. तरुण साधूने शिवमंदिर दाखवले. समोरच विहीर. मंदिर धुळीने भरलेले. झाडू कोपऱ्यात दिसला. मंदिर स्वच्छ केले. दोघांनी हात धुतले. आसन लावले. जवळ धूपकांडी होती. मस्त भरपूर धुपाचा धूर केला. पूजापाठ, ध्यानधारणा केली. समोर भिंतीवर घड्याळ होते. 9 वाजून गेलेले. निवांत बसलो दोघे. एवढ्यात उजव्या बाजूच्या घराच्या दरवाजातून कॉलेजात शिकणारी एक मुलगी आमच्याजवळ आली. म्हणाली, बाबाजी, दोघं जेवणार ना? हो म्हणालो. म्हणाली, तयार झाल्यावर बोलावते. हसून मान हलवली. तेही हसून घरात गेली. आम्ही दोघे निवांत बोलत होतो. तो म्हणाला, महाराज, तुमच्या योगक्रिया विलक्षण होतात. माझ्या गुरूंची ही साधना मी बघितली आहे. मला काही मार्गदर्शन करा. म्हणालो, मार्गदर्शन तुझे गुरुच करतील. त्यांची सेवा जेवढी करशील तेवढी गुरुकृपा वाढेल. एका गुरुशिवाय कोणी तारणारा नाही. मी जबाबदारी झटकतोय या जाणीवेने तो हसला. मीही हसलो. ऋषिकेशच्या आश्रमाने काढलेल्या हिंदी पुस्तकांविषयी मी माहिती सांगितली आणि स्वामी मुक्तानंदांचे चिदविलास पुस्तक वाचच. अनुभवाचा आनंद मिळेलच असे हे सुरेख पुस्तक आहे. तो परिक्रमा करत नव्हता. भ्रमंती सुरू होती. साधकांचेही भिन्न भिन्न मार्ग असतात. सद्गुरू कोणाला घरात किंवा एकाच ठिकाणी साधना करायला सांगतात. कोणाला भ्रमंती करायला सांगतात. गुरूंची त्यामागची भूमिका कोणाला समजणार. गुरु झालो तरच कळणार.
आई झाल्याशिवाय आईपणा समजत नाही. म्हणतात 2 वर्ष झाली त्याची भटकंती चालू आहे. एक म्हण आहे, वाहती नदी आणि फिरता साधू. दोघंही वाहत राहिले, फिरत राहिले तर बिघडत नाहीत. ब्राह्मणू हिंडता बरा, नदी व्हायची थांबली तर तिचे डबके होते आणि साधू एका जागी बसला की त्याचा जम बसतो. 4 लोक भोवती जमा होतात. राहण्याची खाण्याची सोय होते. मग उठायचा कंटाळा येतो. आगेमागे 4 शिष्य जमा होतात. प्रत्येकाचा हेतू वेगळा. पैसा अडका, लग्न, मूल न होणे, बायको नांदत नाही अशा तक्रारी घेऊन लोक गर्दी करतात. लोकांच्या नमस्कारांनी अहंकार वाढायला लागतो. साधूचे त्याला सोडून जाते. उरते फक्त जागेची आणि सुखसोयीची आसक्ती, म्हणजे मरणच. देवाची आळंदी मागे राहते. चोराच्या आळंदीचा महंतपणा मिळतो. कळते पण वळत नाही. मच्छिंद्रनाथ अडकले. गोरक्षनाथांनी चलो मच्छिंद्र गोरकाया चा पुकारा करून जागे केले. तिथे आपली काय अवस्था? आपल्याला कोण गोरख मिळणार? साधकाने आपली सत्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून मनातला गोरख जागा ठेवायला हवा. म्हणून सतत चालते राहायचे. जो चालेल त्याचे भाग्य उजळेल, या वाक्याचा अर्थ ध्यानी ठेवायचा. तासाभरात घरचा कर्ता पुरुष आला. त्याने हसून स्वागत केले. गावच्या दवाखान्यात कंपाऊंडर आहे, पण घर व्यवस्थित. पत्नी आणि मुलगी दोघी मोकळेपणाने बोलत वाढत होत्या. दुसऱ्या परिक्रमेतही तिथेच जेवलो. आप्तच बनून गेलो. तिसऱ्या वेळी त्या मुलीचे लग्न ठरले होते. म्हणाली, बाबाजी लग्नाला थांबा. शुभेच्छा दिल्या, पण लग्नाला थांबलो नाही. माईजींनी दक्षिणा दिली. गावात प्राचीन किल्ला आहे. सुरेख नक्षीकामाचे मंदिर आहे. आता मंदिराची व्यवस्था सरकारने घेतली आहे. म्हणजे मंदिर बंद आहे. मंदिराचे मालक पूर्वीचे राजेच, पण आज कालमानाप्रमाणे दारिद्र्यात आहेत. रात्रभर डासांमुळे झोप कमी आली, पण पहाटे दोघेही उठलो. समोरून चहा मिळाला. पहाटे 5 वाजता गाव सोडले. तरुण साधूबरोबर चालू लागलो. 4-5 किलोमीटर गेल्यावर मोठा रस्ता लागला. ट्रकची धुडे रस्त्यावरून चालली होती. आम्ही उजव्या हाताला वळलो. डावी बाजू पकडून चालू लागलो. पाणी उदंड असावे, कारण दोन्ही बाजूंनी ऊसाची शेती, भेंडी, कोबी, कांद्याची लागवड. रम्य दृश्य होते. एक टपरीवाला कोळसे टाकून हँडल फिरवत निखारे फुलवत होता. त्याने हाक मारली, महाराजजी चहा घेऊन चला. चहा घेऊन पुढे चालू लागलो. खूप वेळ आमच्या बाजूने एक माणूस चालला होता. तो थांबला. म्हणाला, महाराज परिक्रमावासी हो? मी म्हणालो, मी परिक्रमेत आहे. हे साधू महाराज भ्रमंतीत आहेत. बोल म्हणाला. भाग्याची गोष्ट आहे. दोघंही माझ्या घरी चला. भरपूर पाणी आहे. स्नान करा, भोजन करा. देवदयेनं सगळं भरपूर आहे. सेवेची कृपा करा. दोघेही डाव्या बाजूच्या पायवाटेकडे त्याच्यासह वळलो. घरात त्याचे काका, भाऊ, मुले, पुतणे आनंदाने नांदत होते. वीज पंपावर पाणी धबाधबा वाहत होते. पाठ काढले होते. बाजूला जनावरे होती. 4-2 घरांची वस्ती. भोवती सगळी शेती. मोठे रम्य वाटत होते. त्याने अंगाचा, कपड्याचा साबण दिला. अंगाला मी साबण लावतच नाही, त्यामुळे घेतला नाही. नेसलो होतो म्हणून कपड्याचाही साबण घेतला नाही. साधूबाबाने मात्र दोन्ही साबणांचा उदंड उपयोग केला. अंग खसाखसा घासून आणि कपडे आपटून धुतले. म्हणाला, खूप दिवसांनी स्वच्छ वाटतंय. नर्मदेत साबण लावून आंघोळ करू नये आणि कपड्यांनाही साबण लावू नये असा नियम आहे. पूजापाठ केला. ध्यानाला बसलो. जवळच आंब्याचे मोठे झाड होते. त्याच्या खाली ध्यानाला रमून गेलो. चला महाराज अशी हाक ऐकू आली. डोळे उघडायलाच आले होते. शांतपणे उठलो. खूप दिवसांनी गव्हाची पोळी खाल्ली. आमटी, भाजी, भात जेवलो. माझा आहार कमी. तरुण साधूने हात मारला. वाढणारेही त्यामुळे खुश झाले. खाणाऱ्यानेही भरपूर खाल्ले, तर करणाऱ्याला आणि वाढणाऱ्यालाही समाधान होते.
दक्षिणा मिळाली. त्याचा गूळ बनवण्याचाही उद्योग होता. ताजा ताजा गूळ, पिवळा धम्मक. काहिलीतून काढून केळीच्या पानावर ठेवून तो गार केला आणि आम्हा दोघांना भरपूर दिला. पुढेही 2 दिवस एखादा तुकडा तोंडात टाकून चघळायला बरे वाटले. गूळ खायचा आणि पाणी प्यायचे. शक्ती आलीच पाहिजे, हा प्रवासातला नेहमीचा अनुभव. सगळीकडे पाहुण्याला गुळपाणी देण्याची पद्धत याचसाठी आहे. थकवा आला की गुळपाणी मस्त, एकदम शक्तीचा अनुभव येतो. इथे पुन्हा बुढी नदी लागते. पाणी तसेच उथळ, पण छोटासा पूल आहे. पुलावरून पलीकडे गेलो. महाराजपूर खूप जुने गाव आहे. पडझड झालेली मंदिरे आहेत. हनुमान मंदिर आहे, जैन मंदिर आहे. पूर्वीच्या काळचे नक्षीकामाचे सौंदर्य बघून चकित व्हायला होते. इथेच रेल्वे स्टेशन आहे. तथाकथित परिक्रमावासी रेल्वेने पुढे जाण्यासाठी म्हणून स्टेशनवर गर्दी करून होते. आपल्याकडे रेल्वेने प्रवास करताना साधू भक्तजन येती म्हणजे तिकीट काढायची भानगड नाही. रेल्वे आपकी देश की संपत्ती आहे. कोणीही कशीही लुटावी. बरे जेलमध्ये टाकले तर त्यांना फुकट जेवणखाण देण्याचा ताप म्हणून कोणी पकडत नाही. फक्त खाली उतरवतात. खाली उतरायचे आणि नंतर येणाऱ्या गाडीत चढायचे किंवा गाडीत पुन्हा चढायचे. आम्हाला त्रास द्याल तर सत्यानाश होईल, असा या फुकट्यांचा ठरलेला शाप. मात्र भारतभर साधू संन्यासी दक्षिण भारताला शिव्या घालणारे बघितले, कारण तिथे फुकट प्रवास अजिबात करू देत नाहीत. महाराजपूरहून पुढे जायचे म्हणजे पुन्हा 2 मार्ग. एक नर्मदा काठच्या जवळून जंगलातून किंवा सरळ सडकेवरून. प्रचंड घाट चढावा लागतो. घाटाचा रस्ता छान डांबरी, भला मोठा, पण एकही माणूस दिसणार नाही. एखादा ट्रक लागेल तेवढाच. मध्य प्रदेश सरकारचे जंगल खाते प्रचंड मोठे आहे. त्या खात्याच्या भल्या मोठ्या राखीव मैदानात नंबर घालून वेगवेगळ्या लाकडांच्या राशी उभारलेल्या असतात. त्या लाकडांची वाहतूक या ट्रक्समधूनच होते. लाकडांचे बुंधे 1 फुटी, 4 फुटी, 30-30 फुटी उंच किंवा बारके 10 फुटी असे ओंडक्यांचे नमुने असतात. ट्रकची वाहतूक काही अधिकृत, काही चोरीची, पण सगळे व्यवस्थित मॅनेज केलेले. दुसऱ्या परिक्रमेत या घाटातल्या रस्त्यावरून मी गेलो होतो. अखंड 30-1 किलोमीटर चालल्यावर छोटेसे गाव लागले. तिथपर्यंत एखादी चहाची टपरी, घर काही लागले नाही. पण हे गाव लागल्यावर एका छोट्या दुकानातून नर्मदे हर ऐकू आले. बघितले. एक आजीबाई हाक मारीत होत्या. त्यांनी प्रेमाने खायला बसवले. एका वाटीत आमटी, 2 रोट्या आणि गुळाचा एक खडा दिला. आजीबाईंना फारसे दिसत नव्हते. माझ्यापुढे अन्न ठेवले. म्हणाल्या, घ्या महाराज. घेतले. आमटी पूर्ण नासलेली, विचित्र वास येत होता, पण भाकरीबरोबर खाल्ली. वर गुळाचा खडा तोंडात टाकला. पाणी प्यालो. नर्मदे हर म्हणून निघालो. आजपर्यंत कोणी भाजी आमटी दिली आणि ती नासलेली असेल तर कधी टाकली नाही. अन्न हे पूर्ण ब्रह्म. नासले म्हटले की देणारा नाराज होतो. त्याला वाईट वाटते, अपराधी वाटते. देणारा काही मुद्दाम वाईट देत नसतो. कशाला नाराज करायचे? गाईगोरे खातातच की, त्यांना काय त्रास होतो? गाईगुरांपेक्षा माणूस फार काय वेगळा किंवा श्रेष्ठ नाही. पहिल्या परिक्रमेत नदीच्या बाजूनेच जायचे ठरवले. लोक म्हणाले रस्ता नाही आहे, फार मोठं जंगल आहे, डोंगर चढणं त्रासाचं आहे, वस्ती फार नाही. म्हटले ठीक आहे. परिक्रमा करणाऱ्याला वाईट चांगलं काय? सगळं चांगलंच आहे. रस्त्याला लागलो. समोर जबलपूरला जाण्याचा पूल होता. तिथे अलीकडे खाली उतरत होतो तेव्हा कोपऱ्यावरच्या हॉटेलवाल्याने बोलावले, स्वामीजी थोडं खाऊन घ्या, चहा घ्या, मग निघा. तरुण साधू आणि मी थांबलो. खायचे नव्हतेच. चहा घेतला. चहाबरोबर त्याने सिगारेट घेणार का विचारले. हो म्हणून पाकिट घेतले. काडीपेटी घेतली. दोघे चालू लागलो. खडीचा रस्ता 2-3 किलोमीटरपर्यंत होता. झाडी होती, पण वस्तीचे दारिद्र्य दृष्टीला बोचत होते. बहुत करून आदिवासी वस्ती. अधूनमधून चालत किंवा सायकलवरून मुले मुली शाळेतून येत पुढे जात होत्या.
एक बऱ्यापैकी शाळा होती. शिक्षणाचा उत्साह जाणवत होता. पुढे पुढे मात्र बदल झाला. रस्ता संपला. पायवाट सुरू झाली. डाव्या उजव्या बाजूला तुरळक घरे दिसू लागली. जी काय 4 गुरेढोरे दिसत होती त्यांचे हाडाचे सापळे झाले होते. चालत होती म्हणून जिवंत आहेत म्हणायचे. अंदाजे 5 वाजून गेले होते. दूरवर डाव्या बाजूला भगवा झेंडा निळ्या आकाशाच्या रंगावर उठून दिसत होता. तरुण साधू म्हणाला, महाराज, मंदिर दिसतंय. चारी बाजूंनी भक्कम दगडी भिंत, मध्ये मारुती मंदिर, बाजूला 2 खुल्या राहायला. थोडे रंगकाम चालले होते. आम्ही आत गेलो. दाढी मिशा, डोक्यावर जटांचे जंगल, डोळे उग्र तांबडे, आवाज खरजातला, अंगकाठी अगदी बारीक, पण त्वचा जणू काही हाडांवर ताणून बसवलेली. मनगटात तांब्याची 2 कडी, रंगीत मण्यांच्या माळा, गळातही रुद्राक्षांच्या माळा, मण्यांच्या रंगीत माळा, हाताच्या बोटातून रंगीत खड्यांच्या अंगठ्या, मिशी. दाढीवरून हात फिरवत संन्याशाने विचारले, पुढी है? म्हटले, नाही, गांजा ओढत नाही. म्हणाले, फिर भेंचोत काय को आया, निकल जाओ. आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितले. हसून दगडी भिंतीच्या बाहेर आलो. तरुण साधू म्हणाला, या लोकांना बोलण्याची पद्धत नाही, शिव्या घालतात. कठीण आहे सगळं. हसू आले. म्हणालो, कोण कोणाला शिकवणार? मीही त्यातलाच आहे. मी सिगारेट ओढतो, तो गांजा ओढतो. त्याची भाषा कमावलेली आहे. मी थोडा कच्चा आहे. चलता है. परमेश्वरानं अनेक नमुने बनवलेत. आपल्याला पाहिजे तो घ्यावा, नको तो सोडून द्यावा. सक्ती थोडीच आहे. दोघेही हसत चालू लागलो. श्रोतेहो, आजच्या भागात इथेच थांबूयात. पुढचा प्रवास ऐकण्यासाठी भेटूयात पुढील भागात. कथा ऐकायला आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. याचे मागील भाग ऐकले नसतील तर ते जरूर ऐकावेत, म्हणजे आपल्याला याचा उत्तम प्रकारे अनुभव घेता येईल. धन्यवाद.